नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 5:30. आज लवकर आवरून झालं, अंगण वगैरे स्वच्छ केलं, स्नान. आता देवपूजा चालू आहे. आज आहे मंगळवार. कारण व्हिडिओ कधी येईल तुम्हाला ते नाही मला सांगता येणार, कारण मला एडिट करायला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 7 आणि त्या दिवशी आहे शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. तर शाकंभरी नवरात्रमध्ये काय काय सेवा केली जाते. नवरात्र हे 9 दिवसाचं, म्हणजे पौर्णिमेपर्यंत धरा तुम्ही, अष्टमी ते पौर्णिमा तोपर्यंत तुम्हाला कोणती कोणती सेवा करायची आहे ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी तुळशीला वगैरे पाणी घालून झाल्याच्या नंतर मी उरलीमधलं पाणी बदलवत असते. आता ही उरली मी स्वतः बनवलेली आहे, सिमेंट आणि वाळूचं मिश्रण करून. ही कशी बनवली तेही तुम्हाला जर हवी असेल तर मी त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण मी जेव्हा ऑनलाईन सर्च केलं होतं तेव्हा 3 ते 3.5 हजारामध्ये अशा उरली मिळतात. कारण ते पाण्याचा एक आपण कुंड भरून ठेवण्याला नाही का म्हणत, तसं आता ट्रेंड आलेला आहे. तर मी सहज सर्च करत होते तर मला फार आवडली, परंतु किंमत एवढी मोठी. म्हटलं ट्राय करू, आपण घरी बनवून बघूया. तर इतकी सुंदर बनवण्यात आलेली आहे ताईंनो, तुम्ही बघू शकता. आणि मी रोज त्यातलं पाणी बदलते. खूप छान वाटते, कुठेही लीक नाही, काही नाही, काही नाही. जर तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला ही अशी आवडली असेल तर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ नक्की शेअर करेल की मी कशी बनवली होती. खूप सोपी आहे बनवणं. याच्यामधलं पाणी रोज बदलायचं असतं. शेजारी ते गाई वगैरे ठेवलेली आहे ना, ते मार्केटमधून लोकलमध्ये 20-30 रुपयाला एक असं हरिण आणि गाई मिळालं होतं. म्हणजे कधी महालक्ष्मीचं जेव्हा मार्केट गजबजलेलं असतं बघा, त्याच्यासमोर ठेवायला वस्तू मिळतात, तेव्हा ते घेतलेलं होतं. आणि अंगणात ईशान्य कोपऱ्यामध्ये गाय, वासरू, हरिण, गजलक्ष्मी, कुबेर प्लांट लावलेला आहे. आणि त्याचबरोबर आहे बांबू प्लांट पाण्यामध्ये ठेवलेला, तो पण खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीनं. आणि त्याला फक्त मी क्रीम कलरचा ऑइल पेंट दिलेला आहे. खूप छान बसली ती. फक्त 10 रुपयाचं ते आपण टोपरी नाही का, जाळी भाजी वगैरे ठेवण्यासाठी ती घेतो, तिचा साचा वापरलेला आहे. आणि कडीनं अशा पद्धतीनं तिला सिमेंटनी फिनिशिंग दिलेली आहे. खूप छान बनली, अगदी मन प्रसन्न होतं. आणि त्याच्यामध्ये मी देवासमोर जी आदल्या दिवशी पूजेला वापरलेली गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहेत त्याच दुसऱ्या दिवशी त्या पाण्यामध्ये टाकत असते. कारण जे पूजेमध्ये वापरलेलं आहे त्याच्यामध्ये मी जे म्हटलेली, माझ्या मिस्टरांनी केलेली देवपूजा, मंत्र, स्तोत्र, त्याचा एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि त्या मी दारामध्ये एक सुरक्षा कवच म्हणून माझ्या मनाने मी तिथं ठेवत असते. मला खूप आनंद वाटतो. अशा पद्धतीनं आज थोडी रांगोळी चेंज केलेली आहे. महालक्ष्मी प्रसन्नसोबत श्री व्यंकटेश प्रसन्नसुद्धा साचा लावलेला आहे. खूप सुंदर वाटतो तो. अशा पद्धतीनं माझ्या अंगणातली ही पूजा नित्यनेमाची आहे, जे की मला म्हणजे जीवापेक्षाही माझ्या खूप प्रिय आहे. ही पूजा करणं मला खूप आवडतं, पूजा करायला. आणि सकाळी अंगण अगदी लख्ख झालं की मग दिवस अगदी छान जातो. आणि रांगोळी वगैरे खूप सोप्या पद्धतीनं काढते. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये माझी रांगोळी काढून होते. आणि आज मी तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट शेअर करणार आहे, आणि ती म्हणजे मी आवळ्याचं ज्यूस कसं घेते. तर आवळ्याचं ज्यूस हे आवळ्याचा जेव्हा मुरंबा बनवला जातो, आपण आवळे साखरेमध्ये मी काय करत असते, आवळे स्वच्छ धुवून साखर टाकून घ्यायची, त्याचाच पाक बनवायचा आणि त्याच्यामध्ये शिजून घ्यायचं. आणि नंतर एका गाळणीमध्ये ते आवळे काढून घेतल्याच्या नंतर त्याचं असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. 1 महिना 2 महिने हे टिकतं सिरप. आणि रोज जर आपण पीत गेलो तर 1-2 महिने जातं. हे गरम पाण्यामध्ये, म्हणजे कोमट पाण्यामध्ये पिते टाकून. आणि नित्यनियमाने मी कोमट पाणी पिते. हे कशासाठी सांगते, जर कुणाचं वजन वाढत असेल, तुमचं पोट जास्त मोठं दिसत असेल, तर तुम्ही हा उपाय एकदा करून बघा, कोमट पाणी पिण्याचा. रोज अमावास्यापोटी, म्हणजे तोंड धुतल्याच्या नंतर कोमट पाणी प्यायचं. हा नियम जर तुम्ही स्वतःमध्ये एक घालून घेतला तर तुमचं वजन एकदम मेंटेनमध्ये राहील. हे सुद्धा अनुभवाने सांगते आहे. आणि हे बघा, आवळे जे आहेत असे उन्हामध्ये वाळवून त्याला नंतर पिठी साखर लावून मी बरणीमध्ये भरून ठेवत असते. 5 ते 6 महिने
अगदी आरामात चालतात, कारण जेवढं खाऊ आपण तेवढे ते संपून जातात. मग मी तरी 5 ते 6 किलोचे केलेले आहेत, पण ते लवकर संपून गेले. आता 3-4 किलोचे संपले असतील, 1-2 किलोचे बाकी आहेत. आणि शक्यतो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे की आवळा हा कधी पण काचेच्या भरणीमध्येच ठेवायचा. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर देवघरामध्ये तुम्हाला कवडी स्थापित करायची असेल, तर सध्या शाकंभरी नवरात्र चालू आहे. एकदम जर कवडी किंवा कोणती शुभ वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची असेल, तर मी तुम्हाला चांगले मुहूर्त सांगते की मी स्वतः मानते मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस मी खूप म्हणजे शुभ मानलेले आहेत आणि त्याच दिवशी मी बरीच कामं करते. तर नवरात्र, अष्टमी, गुरुपुष्य योग असे जेव्हा असतील, पौर्णिमा, तेव्हा तुम्ही या कवड्या आणि गोमती चक्र मार्केटमधून आणून तांदळामध्ये प्रस्थापित करू शकता. तर त्यासाठी काय करायचं, श्री सुक्त म्हणायचं, पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा, गंगाजल असेल तर ते टाकून घ्यायचं. कशा पद्धतीने करायचं, कवड्या आधी ताटामध्ये घ्यायच्या, त्या स्वच्छ पाण्याने त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना दक्षिणावरती शंखाचा आवर्जून वापर करायचा. आणि या कवड्या गोमती चक्र तुम्हाला जर देवघरात ठेवायच्या असतील, तर आता बघा नवरात्र चालू आहे, पौर्णिमेपर्यंत तुम्ही शुक्रवारी, गुरुवारी घेऊन येऊ शकता. आणि त्या जर तुम्ही अशा पद्धतीनं जर स्थापित केल्या, तर हे सुख समृद्धीला घरामध्ये प्रवेश देतात. लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी कवडी वापरली जाते. त्याचबरोबर कवड्या ह्या विविध प्रकारच्या असतात, म्हणजे पांढरी कवडी, पिवळी कवडी आणि ही आहे लक्ष्मी कवडी, म्हणजे जी ब्राऊन कलरची मिळते ती लक्ष्मी कवडी. तुम्ही 5, 7 किंवा 11 या संख्येमध्ये या कवड्या स्थापित करू शकता. देवघरामध्ये जर या कवड्या स्थापित केल्या, तर असं म्हणतात की आपल्या घरामध्ये भरभराट यायला सुरुवात होते. जर तुमचा विचार असेल की आपण घरामध्ये कवडी स्थापित करावी, तिचा अभिषेक कसा करावा, तर मी तुम्हाला सांगते, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किंवा तुम्ही श्री सुक्त म्हणू शकता. त्याचबरोबर कुबेर मंत्र, अशा मंत्रांनी विष्णू गायत्री मंत्र 16-16 वेळेस म्हटलात तरीही चालेल. पण जर येत नसेल, तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील, तर सरळ यूट्यूबवरती जा, त्याच्यावरती श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र हे सर्व उपलब्ध आहे. ते लावून द्यायचं, आपली जलाधारी चालू ठेवायची, अभिषेक करायचा. दक्षिणावरती शंखाने जर अभिषेक केला तर फार उत्तम. आणि जर नसेल तर तोही एखाद्या शुभ मुहूर्तावर एक एक करून वस्तू घरात घेऊन या. ह्या लक्ष्मीला आकर्षित करण्याच्या वस्तू आहेत. त्यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी राहते. सकारात्मकता जर असली तर कोणत्याही संकटाला म्हणा किंवा कशालाही धैर्याने तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. यासाठी मी तरी मानते की प्रत्येक गोष्टच पैसा येण्यासाठी नसावी. आपल्याला समाधान, सुख, आरोग्य ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या मिळवण्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून एक जर आपला दृष्टिकोन असला तर प्रत्येकजण धनासाठी, तर प्रत्येक धनाला तर कोणीच म्हणणार नाही की मला नको आहे, पण सुख समृद्धी, आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर हळदीनं त्याच्यावरती लेपन करायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं. एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे. तांदूळ तुम्ही 15 दिवसाला किंवा आठवड्यालाही बदलू शकता. ते तांदळाची तुम्ही घरामध्ये खीर करून खाऊ शकता, देवाला नैवेद्य दाखवू शकता. मी जेव्हा भात लावते तेव्हा या तांदळाचा उपयोग करते. हे तांदूळ आपण 8 दिवसाला, 15 दिवसाला बदलून घ्यायचे, परत दुसरे टाकायचे. यानं काय होतं, तर घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही. या गोष्टी जर करायच्या असतील, तर तुमचा विचार जर चालू असेल की आपल्याला कवड्या आणायच्यात, तर तुम्ही नक्की या पौर्णिमेपर्यंत शुक्रवारी किंवा गुरुवारी आणू शकता, स्थापित करू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर मनापासून आवडत असतील तर जरूर लाईक करा. मला कळवा तुम्हाला कसे आवडतात बघायला व्हिडिओ. माझ्याकडे जी माहिती आहे अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, कवड्या ठेवण्यासाठी
अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्राचा खाली आसन ठेवून त्याच्यावरती कवड्या स्थापित करू शकता. नक्की हा उपाय करून बघा. तुम्हाला कसा वाटला? अनुभव घेतल्याच्यानंतर माझ्यासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.